सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सीमा ही दुसऱ्या दिवशी सकाळी रामाच्या घरी येते आणि म्हणते की अगं रमा, जेवलीस का, काही खाल्लंस की नाही. रमा म्हणते की आत्ताच आनंददादा आणि जान्हवी वहिनी आल्या होत्या, त्यांच्यासोबत मी चहा बिस्किटं खाल्ली. तर सीमा म्हणते की अगं रमा, चहा बिस्किटाने काही पोट भरतं का. तर सीमा म्हणते की माझ्यासाठी रमा काहीतरी खायला कर ना. सीमा म्हणते की मला तुझ्या हातचं काहीतरी खायचं, मग आपण दोघी मिळून काहीतरी खाऊया. तर रामा म्हणते की तुम्ही माझ्यासोबत खाणार का, पण यांचं काय, ते जेवले असतील का. ते ऐकून आता सीमा विचार करते की रमा अक्षयपासून किती जरी लांब असली तरी अक्षयची किती काळजी करते. सीमा म्हणते की चल आता आपण काहीतरी बनवूया. तर रमा म्हणते की तुम्ही फक्त बसा आणि माझ्यासोबत गप्पा मारा, मी स्वतः सगळं बनवते. त्यानंतर रमा ही स्वयंपाक बनवायला घेते. रमा म्हणते की आई, मला यांचे तरुणपणीचे किस्से सांगा ना. तर सीमा म्हणते की अक्षय खरंच खूप गुणी मुलगा होता. रमा म्हणते की आमचं लग्न होण्याच्या अगोदर, थोडे वर्ष अगोदर ते कसे होते. इकडे आता अक्षय हा कावेरीच्या घरी येतो आणि कावेरीला हाका मारतो. तर जावई बापू आलेले बघून कावेरीला आनंद होतो. कावेरी म्हणते की रमा नाही आली का. अक्षय म्हणतो की ती तिथेच आहे. तर कावेरी ही अक्षयला बसावयास सांगते. तर अक्षय म्हणतो की नको नको आई, राहू द्या. अक्षय म्हणतो की आई, मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. तर कावेरी म्हणते की माझ्यासोबत. तर सीमा म्हणते की अक्षय अगदी यंग असतानाची गोष्ट मी तुला सांगते, तेव्हा अक्षय हा कॉलेजमध्ये होता. सीमा म्हणते की अक्षयला त्यावेळी बाईकचं खूप वेड लागलं होतं. तर अक्षयने त्यावेळेस केस वाढवले होते, डोक्याला कपडा काय बांधायचा आणि जॅकेट काय घालायचा. अक्षयची ती आदाच त्यावेळी खूप वेगळी होती, असे आता सीमा रमाला सांगत असते. तर सीमा म्हणते की अक्षय खूप पुस्तकंही वाचायचं आहे, कोल्ड्रिंक्स प्यायचं आहे, ते आणि अक्षयने काय धुमाकूळ घातला होता तुला काय सांगू रामा. इकडे आता अक्षय हा काही महत्त्वाचं सांगणार असल्यामुळे कावेरी काळजीत पडते आणि म्हणते की रामाचं काही चुकलंय का. तेव्हा अक्षय म्हणतो की रामाचं काही चुकलेलं नाहीये, मी तुम्हाला एक गंमत सांगायला आलोय. अक्षय म्हणतो की मला रामा भेटण्याआधी, म्हणजे आमच्या लग्ना अगोदर रमा कशी होती, ती कशी दिसायची, कशी वागायची, याबद्दल आई मला थोडं सांगा ना. तिच्या आयुष्यात काय काय किस्से घडले ते मला जरा सांगताल का. तर कावेरी ही हसू लागते. तर हसतच कावेरी म्हणते की एक आईच आपल्या लेकीबद्दल सांगू शकते. आणि लगेच कावेरी रमाचे लहानपणीचे किस्सा सांगू लागते. कावेरी म्हणते की रमा त्यावेळेस खूप खोडकर होती आणि ती काठीने मारायची सुद्धा. रामाने त्यावेळेस नलावडे काकूंच्या नातवाला उठाभाषा काढावयास लावलेल्या असतात. कावेरी तिथे रमाला म्हणते की अगं, हा नलावडे काकूंचा नातू आहे आणि त्याला तू उठाभाषा काढायला लावलेस. तर रामा म्हणते की याची काय आरती उतारू काय, आणि म्हणते की हा पैसे घेऊन याने पत्त्यावरती पैसे लावले आणि हा पत्ते खेळत होता आणि याने वाडीतील मुलांना सुद्धा पत्ते खेळण्याची सवय लावली. तेव्हा लगेच रामा म्हणते की मार उठाभाषा आता. तर आता कावेरीला सुद्धा त्याची चूक समजलेली असते. तेवढ्यात रामाने एक दुसऱ्या मुलाला सुद्धा धरून आणलेले असते आणि रमा त्याला शिक्षा करत असते. रामा म्हणते की आई, हा गुटखा खातो आणि वाडीतील मुलांना सुद्धा याने गुटखा खाण्याची सवय लावली. तेवढ्यात त्या मुलाची आई तिथे येते. तर रामा म्हणते की समजावा तुमच्या मुलांना. तेव्हा त्या मुलाला हाताला धरून ती आई घेऊन जाते. इकडे सीमा रामाला सांगते की एक काळ असा होता की अक्षय कायम बोलत राहायचा, म्हणजे तो कविता करत राहायचा आणि म्हणायचा की आयुष्याला काहीच अर्थ नाही, अर्थ नाही. तर आता इकडे अक्षय त्याने केलेल्या कविता आभ्या आणि आनंदला ऐकवत असतो. तर त्यामध्ये अक्षयने लिहिलेली कविता असते की आयुष्य तेच 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 असतं आयुष्यात, सगळं काही गोल गोल फिरून येतं परत तेच. अक्षय म्हणतो की आयुष्य म्हणजे समुद्रात चालणारी नाव, पुढेही तेच पाणी, मागेही तेच पाणी. तर अक्षय म्हणतो की तुम्हाला दोघांना आयुष्यच कळलेलं नाहीये, तुम्ही फक्त वरवर आयुष्य जगताय. तेव्हा आभ्या म्हणतो की मग आयुष्य म्हणजे काय, तूच आम्हाला सांग समजून अक्षय. तर अक्षय म्हणतो की आयुष्य म्हणजे एखाद्याला त्याच्या प्रेमात झोकून देणं. तर अक्षय म्हणतो की तुम्ही जे वरवरचे आयुष्य जगता ना, त्या आयुष्याला झिडकारून माणूस नवीन आयुष्याला जशी सुरुवात करतो ना, त्याला आयुष्य म्हणतात. आभ्या म्हणतो की उद्या जर तुला कुणाबरोबर प्रेम झालं तर तू तुझं आयुष्य त्याला देणार आहे का. आणि आयुष्य हे असं काही नसतं, त्यामध्ये काही पैसा येत नाही. तर आभ्या म्हणतो की अरे अरे अक्षय, तू जिच्यावरती प्रेम करणार आहे ना, ती कशी असेल, आपण तिच्यासोबत कसं प्रेम करायचं यावरती तू कविता कर.
आभ्या म्हणतो की ह्या असल्या कविता करण्यापेक्षा त्याच्यावर कविता कर. तर अक्षय म्हणतो की तुम्हाला आयुष्याची व्याख्याच कळलेली नाहीये. तर आता इकडे लहानपणी रमा ही एकदा अभ्यास करत असते. तेवढ्यात मंगला मावशी रडत रडत कावेरीकडे येते आणि म्हणते की मला त्याने मारलंय. तर रागाने उठून रमा म्हणते की मावशी आता तू मध्ये बोलायचं नाही, मी काय करते त्याला बघ आणि त्याला कशी धडा शिकवते. तर पंकज हा दारू पिऊन तिथे येतो. पंकज दारूची बाटली घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की मी ही दारूची बाटली पिऊन याला बदबद मारीन. तर रमा म्हणते की आमच्या घरात यायचं नाही आणि रमा पंकजला तेथून काढून देते. तर पुन्हा पंकज हा तिथे येत मावशीला म्हणतो की अगं ही मला हाकलते बघ. तर मावशी म्हणते की अगं तो माझा नवरा आहे, त्याला हाकलू नको. तर कावेरी डोक्याला हात लावते आणि रमा मोठे डोळे करून मावशीकडे बघू लागते. तर पंकज म्हणतो की हिने जर मला जेवायला दिलं नाही ना, मी तिला अशी परत बुक्की मारील. तर लगेच पंकज मंगला मावशीला एक बुक्का मारतो. तर रमा ही पंकजला चापट मारते आणि म्हणते की तुम्ही जर पुन्हा मावशीला त्रास दिला तर मी तुम्हाला जेवायला देणार नाही. त्यानंतर रमा ही पंकजला जेवावयास वाढते. पण रमाने करपलेल्या पोळ्या तयार केलेल्या असतात आणि त्या पंकजला वाढताच मंगला मावशी म्हणते की काय ग रमा, ह्या अशा पोळ्या वाढतात का कोणी, तो नवरा आहे माझा. तर रमा म्हणते की अगं मावशी काय बोलतेस तू, काका तुझा नवरा आहे ना, तर तू काकांना चांगल्या गोष्टी समजून सांगायला हव्यात. तर मंगला मावशी म्हणते की अगं रमा, नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर हे असंच ऐकावं लागतं आणि असंच बोलावं लागतं. तर रमा म्हणते की ही असलं मी काही ऐकून घेणार नाही, त्याच्याच बरोबर म्हणजे त्याच नवऱ्यासोबत मी लग्न करील. तर मंगला मावशी म्हणते की बरं बाई रमा. इकडे आता आभ्या आणि आनंद अक्षयची चेष्टा करत असतात आणि अक्षयची कवितांची डायरी घेऊन एकमेकांकडे फेकत असतात. तर अक्षय म्हणतो की अरे असं करू नका रे, माझी कविताची डायरी आहे ती, माझी जन्माची शिदोरी आहे ती, असे म्हणत अक्षय हा आभ्याकडून डायरी घेतो. तर आभ्या म्हणतो की अरे अक्षय, आयुष्य म्हणजे काय असतं ना हे मोठ्याईने ऐकलंच पाहिजे आणि लगेच आभ्या सीमाला हाक मारतो. तर इकडे आनंद म्हणतो की अरे आभ्या, ह्या अक्षयच्या चेहऱ्यावरती 12 वाजले, त्याचं दुःख आपल्याला बाहेर काढावं लागेल. तर आभ्या म्हणतो की असं म्हणतोस का, आणि दोघेही अक्षयला खदखदा गुदगुल्या करू लागतात. तर अक्षय मोठमोठ्याने हसू लागतो. तेवढ्यात त्यांचा आरडाओरड चाललेला बघून सीमा तिथे येते आणि म्हणते की अरे काय चाललंय तुमचं. तर इकडे सीमा ही रमाला सांगत असते की अक्षयला आभ्या आणि आनंद खूप त्रास द्यायचे, तो कविता लिहित असताना हे त्याची डायरी पळवायचे. एकदा काय झालं की आभ्या आणि आनंदने अक्षयची डायरी घेऊन ते पळून गेले, पण याने काही त्यांची पाठ सोडली नाही. हा सुद्धा त्यांच्या पाठीमागे जाऊन अक्षयने त्यांच्याकडून ती डायरी मिळवलीच आणि मग कुठेतरी लपवून ठेवली. सीमा म्हणते की अक्षयने ती डायरी कुठे लपवली ही आजपर्यंत मला सापडलेली नाही. तेव्हा रमा विचार करू लागते. तर आता इकडे कावेरी सुद्धा अक्षयला रमाच्या सर्व बालपणीच्या आठवणी सांगत असते. कावेरी म्हणते की रमा पहिल्यापासूनच खूप प्रेमळ, कष्टाळू आणि समजूतदार होती. कावेरी म्हणते की काही जर चुकलं आणि काही खटकलं तर ती त्याला अगदी परखडपणे उत्तरं द्यायची. कावेरी म्हणते की नवरा बायकोची भांडणं जर दिसली तर पळतच जाऊन ती त्यांची भांडणं सोडवायची. चाळीतील लेकीबाळींच्या जर कोणी पाठीमागे लागलं ना, रमा ही पदर खोचून त्यांचं भांडण सोडवायची. कावेरी म्हणते की मला रमाच्या लग्नाची खूप काळजी वाटायची, अन्याय सहन करायचा नाही, पण काहीतरी खूप गोष्टी लग्नानंतर ॲडजस्टमेंट कराव्या लागतात हो जावई बापू. कावेरी म्हणते की रमा नेहमी म्हणायची की तिला हवा तसाच तिला नवरा मिळेल आणि तिला एक डायरी होती, तिने त्यामध्ये लिहूनही ठेवलं होतं. तर कावेरी म्हणते की आणि योगायोग बघा ना, तिला तुमच्यासारखा चांगला नवरा मिळाला आणि आम्हाला एक चांगला जावई मिळाला. तर अक्षय हा कावेरीकडे बघत खुश होऊन हसू लागतो. तर आता इकडे अक्षय हा घरी येतो. त्यानंतर संध्याकाळ होताच अक्षय हा घराच्या दरवाजासमोर येऊन रमाच्या घरी जाऊ लागतो. पण पायरीवरून खाली पाय ठेवताच अक्षय विचार करतो की काय करू, रमाला तिच्या आठवणी सांगायला जाऊ की पेशन्स ठेवू. तर आता इकडे रमासुद्धा मुकादमांच्या घरासमोर आलेली असते आणि रमा म्हणते की काय करू, यांना बाहेर बोलवू की नको जाऊ आतमध्ये. इकडे आता अक्षय पुन्हा दरवाजा बंद करून आतमध्ये जातो. तर रमा ही दरवाजा उघडून आतमध्ये येऊ लागते. तर इकडे आता रेवा विचार करते की रमा मी तुझी आता कशी वाट लावते ते तू बघच. इकडे आता रमा ही मुकादमाच्या घरात येऊ लागताच अक्षय हा रमाला कंबल टाकून पकडतो आणि अक्षय हा रामाला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. तर आता अक्षय हा रामासोबत काय करणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.